श्री स्वामी समर्थ. जर्मनीमध्ये उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा म्हटलं आपल्या इंडियन बायकांचं चालू राहतं पापड सांडोळ्या, जे काही आरोळ्या खारोळ्या करायचं आहे. तर मी पण मग चालू केले माझं. मी आज बनवले आहे मुगाच्या डाळीच्या आरोळ्या. आमच्याकडे विदर्भामध्ये याला आरोळ्या म्हणतात, कोणी मुंगवड्या म्हणतात, कोणी काही वेगवेगळे शब्द आहे. घरचे सर्व कामावरून मी गेली दूध आणण्यासाठी. इथं आमच्या सिटीच्या जवळ एक छोटंसं खेडं आहे. तिथं आपल्याला जावं लागतं आणि दूध आणावं लागतं. फ्रेश गोठ्यातलं दूध ते आपल्याला काढून देतात. संध्याकाळी आणि सकाळी त्यांचा काहीतरी टाईम असते, 1-2 घंट्याचा. त्या टाईमामध्ये आपल्याला जावं लागतं आणि ते आपल्याला फ्रेश दूध काढून देतात. अगदी आपल्या घरी जसं गावाकडे जसं मिळते फ्रेश, तसंच दूध आपल्याला ते देतात. तर मग आमचा प्लॅन ठरला. संध्याकाळी ऊन आहे, त्याच्यानंतर इकडे ना रात्रीचे 9:30-10पर्यंत उजेड राहतो. तर मग आम्ही आमच्या गार्डनमध्ये बार्बिक्यू करायचं ठरवलं. अदितीचे बाबा ऑफिसमधून आले, मी दूध घेऊन डायरेक्ट गार्डनमध्ये गेले. आणि थोडंफार इथं मिळत राहतं व्हेजिटेरियन लोकांसाठी पण खूप सारे ऑप्शन असतात बार्बिक्यूसाठी. तर थोडे पोटॅटो, चीज पोटॅटो वगैरे असं मी घेऊन आलेली होती मुलींसाठी. आणि आपले घरचे पापड, मस्त मसाला पापड बनवला. मस्त पापड जे आहे ते आपले कोळच्यावरती भाजून घेतले होते. त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, आपल्या सर्व गार्डनमधली कोथिंबीर, सर्व वस्तू घरच्या मस्त चवीला उत्तम असे पापड झालेले. थोडं चाट मसाला, लाल मिरची पावडर असं टाकून मी पापड तयार केले होते. आणि मेन म्हणजे ते फिस्त्यावरती शेकलेले होते. घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये 9:30 वाजलेले आहे आणि मी बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते. 9:30-10 वाजेपर्यंत इथं ऊन राहतं. अजून पण 9:30 वाजले. सूर्य हळूहळू डुबत आहे, अजून पण पूर्ण डुबलेला नाही आहे आणि ऊन अजून पण थोडं थोडं आहे. जर्मनीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रात्री 10 वाजेपर्यंत उजेड असतो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये 4 वाजताच अंधार पडतो. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला मग परत भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.